रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर माझी लेक आहे बरं आलेली आहे आणि पूजा वगैरे झाली. पण रोहित आहे ना लालूला आज कंटिन्यू 15 दिवस झालं घेऊन दवाखान्यात जात होता, पण नाही वाचवता आलं त्याला. तर लालूला घेऊन आलाय आत्ता. खूपच त्रास होता त्याला. डॉक्टर म्हटले आता एवढा त्रास हा सहनच करणार नाही. बरोबर ना वत्सलाजी? तर खूप वाईट वाटलं, म्हणजे खूपच वाईट वाटले. काय करू, पण हे बघा तुमचा लालू म्हणजे आपला, आणि बिचाऱ्याला म्हणजे मुक्तता मिळाली ह्या सगळ्या ह्याच्यातून. आणि तो गेला सोडून. आज दवाखान्यातूनच घेऊन आलाय रोहितला. ते डॉक्टर म्हटले आता ह्याला फिवर आला ना की कुत्रे मांजरं वाचत नसतात. ताप पहिलं तर त्यांना येत नाही, आणि आल्याला म्हणजे त्यांच्या शरीरातलं पूर्ण पाणी कमी करतो. आणि मध्ये 2 दिवस ह्याला बरं वाटलं, परत हा बाहेर गेला, परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर जो ताप आला तो ताप काही कमी झाला नाही. आणि काल रात्री खूप त्रास झाला, सकाळी पण खूप त्रास झाला, एक झटका दिला होता. लगेच रोहितने घेऊन गेला हॉस्पिटलला, पण आज नाही वाचवू शकलो ह्याला आम्ही. तर खरंच सांगते, खूप गुणाचं आणि खूप शांत बाळ होतं हे माझं. आम्हाला जेवढं करायचं तेवढं आम्ही सगळं केलं लेकराचं. खूप दवाखाना पण केला. काय करू, नाही मला वाचवता आलं. ठीक आहे. रोहित करतोय खड्डा बाहेर. कलावती आजी आणि रोहित करते तिकडं खड्डा करतायत, आणि मग त्याला हे करू म्हटलं, कारण काय करणार मग आता. तर इथंच पुरलं म्हणजे लालूला. इकडं काय आपल्याकडून चुकलं असेल बाबा तर माफ कर म्हटलं. खरं तर खूप वाईट वाटते, पण ठीक आहे. कुत्रे मांजरं मेले की एवढं वाईट नसतं वाटून घ्यायचं, कारण त्यांना पुढचा जन्म चांगला मिळतो हे माहिती आहे. पण अटॅचमेंट खूप वाईट असते आपल्याबरोबर जे राहतात तेवर, आणि खूप वाईट वाटते, पण काहीच करू शकत नाही ना आपण. आई आलेली आहे. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. तर आई करते चहा, आणि आईने येताना आणली होती घाटे, आणि सोलून ठेवले तर, कारण मला घाटे खूप आवडतात. म्हटले भाजून ठेवू आणि मग खा. तर तोडून ठेवले तिकडं. चहा करायचं चालू आहे. आणि पाहुणे आलेत. म्हणजे कोण पाहुणे, तर आपल्याकडे आलेली आहे एक मुलगी आणि हे आजोबा. आता नाही, माझ्या मागं काम नाही, काम करू देणार पोरं. हा ना. निवांत बसून राहायचं, म्हणजे काम करायचं नाही. 2 लेकरं आहेत बारके, त्याला कुंभाळीत बसायचं, एक शाळेला न्यायचं, शाळा आणायचं. छान छान. हा, मस्त. पुन्हा भाजीपाला पाणी, हे घरचंच काम, बाहेरचं काम नाही. आता वय वय किती आहे तुमचं वय? वय माझं आधार कार्डावर 75 लागले, असं 69 आहे. शिक्षण किती झालंय? शिक्षण 1972 10वी. 10वी. आजोबाला म्हटलं चहा घ्या तुम्ही. मिरच्या आणल्यात मी, कारण मिरचीची देठं काढायच्यात मला, आणि मसाला करायचा आहे. मसाला करणार आहे, कारण काळा खूप दिवस झालं मी मसालाच नव्हता केला. तर म्हटलं थोडासा मसाला करूया. कितीतरी वर्ष झालं मी मसाला नाही केला. डोकं विचारलं का तू? विचारलं डोकं? तोंड वगैरे धुतलं? मोना डार्लिंग. ओ डार्लिंग, काय चाललंय डार्लिंगचं? चाललंय आपलं. गोरी पडले का काळी पडले तेच कळत नाही मला. मी हा? सांगू का? कशी पडली? सावळी. सावळी. सावळे हरी. हा, सावळा हरी. बघू इकडं सुंदरबाईंचे काय खास चाललंय. गोऱ्या गोऱ्या पाणी का सावळ्या पडल्यात? बरी आहे. तुम्ही ना सगळी लोक आहे ना उन्हात, पण उन्हात बसताय तुम्ही लोक सगळे नाही. दुपारी. आई थोडंफार आहे ना, शरीराला ऊन पण पाहिजे. पण गोरे माणसं उन्हाने लाल त्याला काळे काय गोरे काय त्या गोऱ्यापाशी काय गुतलंय? काळे होचाल ना तुम्ही. त्याला काय होतंय? कुंभार मॅडम तर गोऱ्या पान झाल्या. कुंभार मॅडम अशा झोपून राहतात आजकाल, हाय का नाही? मग अशी इथं झोपल्या होत्या, मी आले का इथं झोपले. म्हटलं अगं इथं नको झोपू, जेवून खाली आले
आणि इथं डुकल्या खायले. हा. म्हटलं अगं कुंभार वरती जा म्हणलं, हो. वरती झोप. आका काय रुसली का काय माझ्यावरती? होय आका? हं? ज्वारी नीट करताय मग काय तर आका बोललीच नाही. हा काय बोलली तू? कुंभार मॅडमलाच बोला, तू तर मरणाची गोरी आहे. होय आका? गोरी पडली का तू काळी पडली? हा तुझा आणि माझा कलर सारखा आहे आका. आपण दोघी काळ्या आहे, हे गोरे आहेत बघ तिघी जण. चांगली आहे का ज्वारी? हो चांगली आहे. ज्वारी चांगली आहे. हो चांगली चांगली आहे बा. जरा आहे ना फटकावं हो आणि दळण करावं हा. मस्त आणि भाकरी कराव्या. हा हो, चांगली आहे. चांगली दोन द्या भाकरी मस्त. बर. लय भारी. भाकरी कुणाला येत आता करायला? होय हा? भाकरी कोण करतं आपल्या इथं? आकी अय आखाबाई कोण करतं भाकरी? आ मी करते की. तू करतेस? बर करू दे. आकाबाई भाकरी करतात म्हण, दळून देते तुम्हाला. हा काय चाललंय इकडं? नमस्ते रामकृष्ण हरी. बसला आज सगळं भंगार दिलं. हा भरलंच नाही वाटतं दादानी, एकच भरलेलं आहे. काय दादा नंतर म्हणतो, दादाच्या आठवणीत राहतं का? सांगायचं दादाला भर म्हणून. काय चाललंय? जावा डोकं विसरा, तोंड हातपाय धुवा, जावा मंदाईवरती. लुसू तुझं काय चाललंय ग माय? हा तुझं काय नाही, तुला काही काम नाही, आम्हाला सगळ्याला काम आहेत. बरोबर ना ग मावशे? हा तुला बी काम आहे, खायचं शेपूट हलवायचं. तुम्ही आल्यावर लगेच ताव दाखवायचा काम नाही का ते? हो ती पण कामच आहे, ती पण कामच आहे. खरंच खरंच एवढं काम खरंच आहे ते. लय मोठं का? हा हो. एवढी ज्वारी आहे ना, हा येऊ द्या. दुसरी नाही ना? हो. करू आपण त्याचं सगळ्याचं दळण करून ठेवू. हा किती कळ्या लागल्यात गुलाबाला माहिती का? मस्त छान कळ्या लागल्यात, खूपच कळ्या लागल्यात. फक्त लक्ष ठेवा. हा मस्त वास येतोय, इतका मोगऱ्याचा वास येतोय ना मावशी इकडं, मस्त वास येतोय. मोगऱ्याला बघा ना किती काय लागले. हा ना, मोठ्या मोगऱ्याला पण लागल्यात आणि छोट्याला पण. हो लय मोकार काय. चला आईचं चाललंय काहीतरी, चहा वगैरे ह्यांना सगळ्याला करायचं, अजून चहा ठेवायचाय. चला चहा प्यायला. राम राम. ओ राम राम. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणते छकुले? रामकृष्ण हरी. राम राम. संध्याकाळचा टाइम आहे, हरिपाठ वगैरे झाला का वाचून? नाही वाचून राहिला. वाचून राहिली. बर म्हातारी आजी काय म्हणतीये? उठायला लागली तू? उठ 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 आता उठ. येतं का चालायला तुला? चालायला येतं तुला? हळूहळू चालायचं असं. काय प्यायचंय तुला? हा चहा प्यायचंय? लेस तलप आहे ग चहाची. हा म्हणजे दोन्ही चालतं तुला? असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. बस खाली, बस खाली, मी देते चहा. बस बसा. चला सगळी मंडळी आली बघा चहाला वरती. हा कुठे गेलतो तुम्ही? हा दिसलो नाही आम्हाला म्हणून म्हणलं. चला 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 चला, गर्दी आहे. ही बघा, ही सदा हसण्यावर रामकृष्ण हरी. राम राम. आणि इकडे एक हसण्यावर. आणि हे काय नाही, हे हसत नाहीत, हे फुगलेले असतात. हे हसत असतात. हा गर्दी झाली पाहिलं का? चहाला गर्दी झाली बघा. ही होय? कुठल्या दुकानात गर्दी होते? चहाच्या दुकानात. आणि गडी माणसाची गर्दी कुठे होती संध्याकाळी? हॉटेलात. बर मोठ्या हॉटेलात गर्दी होती अशीच. ज्याला कळायचं त्याला कळलं. बरोबर आहे का नाही? चला सगळ्याला चहा. चहा गरम. चहा गरम. कोणाला पियायचं चहा गरम. तर तुम्हाला काल व्हिडिओ आला नाही म्हणून आज आहे ना सगळ्यांचे बघा, सगळे तुमचे आजी लोक व्यवस्थित आहेत, छान आहेत. फक्त तुमचा लाल्या गेला म्हणून तो व्हिडिओ नाही आला काल. आणि बरे आहे ना तुम्ही सगळे? बेस्ट. चला आता बोलण्यात वेळ न घालवता चहा देऊ आपण. चहा वाट बघते, चहाची चुस्की घेऊ आपण सगळेजण. आधी म्हाताऱ्या आजीला चहा देत्या, मग काय तर तिला चहा द्यायचा आणि छकुलीला.
कुत्र्यांचं एक काय चाललंय काय माहिती सारखे रडतायत कुत्रे मग तर याच्यात धर हा धर हा कसं झालं चहा म्हाताऱ्या आजीने तर पिऊन टाकला बाई चहा सगळा हा मग तुला समजायच्या आधी लागतो ना चहा म्हणून समजायच्या आधी द्यावा लागतो नाही तर त्या खाटाखाली जाऊन बसशील खाटाखालीच म्हणते या टेबला खाली जाऊन बसशील रुसून तर संध्याकाळचा टाइम आहे आणि चहाचं म्हणजे बेत होता चहा बरोबर काही दिलेलं नाही आज नुसता चहा दिलेला आहे कारण सारखं वडापाव समोसे काय काय चालू आहे म्हटलं आज नुसता चहा प्या हा ठीक आहे चहा मस्त झालाय छान झाला हॉटेलच्या वरचा